नमस्कार, मी अरुण अथोटे मेलघाट माझ्यावर आपलं स्वागत करतो। सध्या ग्राम जारिदामध्ये तहसील कार्यालय चिखलदरा कडून प्रतिनिधी तलाठी साहेब आलेले आहे आणि त्यांच्याकडून ईव्हीएम मशीनद्वारे जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे। तर काही ठिकाणी मी ऐकलं असं काही आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, पण तरी पण ईव्हीएम मशीनद्वारे जनजागृती कार्यक्रम सुरू आहे। तर चला आपण तलाठी साहेबांशी आपण त्याबद्दल माहिती करून घेऊया। जनजागृती कार्यक्रम आहे, कोणकोणत्या गावात किती गावापर्यंत तुम्ही जाणार आहेत आणि याचा काय काय फायदा होणार आहे? हा इलेक्ट्रिक व्होटिंग मशीनचा कार्यक्रम संपूर्ण म्हणजे मेळघाट मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि आता सध्या आम्ही चुरणी, पालस्या, जारिदा, मेरियाम, डोमा, काजलडो, काटकुम आणि हे गाव झालेलं आहे। अजून बाकी गावात आम्ही जाणार आहे। हे आपला म्हणजे सर तुम्ही काय सांगता? आता की हा आम्ही डेमो जनजागृती करत आहे आणि ह्या आमची आल्यावर चुरणी मंडळामध्ये आलेलो आहे। तर आमचं ह्या जबाबदारी आहे की लोकांपर्यंत हा जनजागृती पोहोचवा। तर पहा, आपण या ठिकाणी तलाठी साहेबांशी आपण चर्चा केली, दांडेलकर साहेबांशी चर्चा केली आपण आणि मावस्कर साहेब आहे आणि सोबत येवले साहेब सुद्धा आहे। आता मी त्यांच्याशी रिक्वेस्ट करणार की थोडस एक डेमो आम्हाला दाखवून देणार तर फार छान होईल। उम्मीदवार है और यहाँ से अगर आप कोई भी एक से 16 तक उम्मीदवार लेंगे आपको वीवीपैट में बड़ी उम्मीदवार क्या दिखाई देगा, आप जो चिन्ह। ठीक है नंबर 2 ये है आपके प्रशांत भाऊ, मेलघाट माझ्यावर आपलं जनजागृती कार्यक्रम आहे, तुम्ही डेमो सुद्धा करून घेतलं, त्याबद्दल तुम्ही याची काय प्रतिक्रिया आहे? आज माझा गाव म्हणजे गट ग्रामपंचायत कार्यालय मेरियाम गाव जारिदा इथं डेमो कार्यक्रमसाठी तलाठी लोक आले आहे। त्यांच्यासोबत बायलेट पेपर आणि ते डेमो मशीन वगैरे आहे। मी स्वतः माझा डेमो करून बघितलेला आहे, त्याच्यात एकदम सुरक्षित आहे। जे आपली बायलेट मशीन आहे सुरक्षित आहे, त्याच्यात मला कोणताही शंका नाही। आणि जे लोक बायलेट पेपरवर शंका निशंका उपस्थित करत आहे, माझ्या हिशोबाने माझा स्वतःचा अनुभव आहे, याच्यात तर मला आता काही शंका वाटत नाही। आणि पुढेही कोणतेही इलेक्शन, आता लोकसभा आहे, विधानसभा आहे, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, बायलेट पेपरने जर आपले निवडणूक घेतली तर ते एकदम सुरक्षित आहे आणि चांगलं आहे। म्हणजे याच्यात कोणतेही प्रकारे म्हणजे कैसा तुम कौन से वोट किसको वोट देंगे इसके बाद